काज करे हे का दे तिच्या हातात हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा व्हिडिओ खूपच लेट येतोय तुम्हाला, तरीही बऱ्याच ताईंना सौरभ भाऊचं केळवण मी कशा पद्धतीने केलं बघायची खूप इच्छा आहे आणि भरपूर ताईंच्या कमेंट होते की केळवणाचा व्हिडिओ टाक। तर चला आज तुमच्यासोबत शेअर करते। तर केळवणामध्ये ना मी स्वयंपाक काय केला होता, तर मासवडी केली होती सगळ्यांसाठी। तर आई आणि मी दोघींनी मिळून मस्त खिशी घेतली, पोळ्या भात वगैरे अजून भात वगैरे झालेला होता, पोळ्या वगैरे करायच्या होत्या। तर जास्त काही व्हिडिओ काढता नाही आली मला स्वयंपाक करताना। तर पूर्ण तयारी वगैरे झाल्यानंतर हे बघा छान मस्त बाहेर अशी रांगोळी काढली आहे आणि मामी आणि संध्या मावशी पण आल्या होत्या लवकर। इकडे फुलांनी मस्त वेलकम नाव काढलेले आहे आणि इकडे पण छान अशी रांगोळी काढली। हे बघा मस्त फुलांनी सगळं काही सजवलं आहे। सौरभ भाऊचं वेलकम पण खूप मस्त झालं आणि सगळेजण आलेले होते केळवणाला। मस्त असं डेकोरेशन पण फुलांचं केलेलं होतं, मागे पण मस्त असं ग्रीन मॅट लावलेलं होतं आणि हे बघा केळवणाची रंगत सजरी पंगत अशी फुलांनी मस्त अशी रांगोळी काढली। इथेही प्रेमाचा गोड घास, सौरभाचे पक्वानाचे भरले चांदीचे ताट, सौरभाचे केळवण म्हणजे कौतुकाचा थाट असं रांगोळीवरती मस्त लिहिलेलं होतं, खूप छान वाटतं। साईडने दोन अशा फ्लॉवर पॉट ठेवलेले आहे आणि इकडे सगळे काही अशा आर्टिफिशियल फुलांनी सजवले। तर आज आहे सौरभ भाऊचं केळवण, तर शुक्रवारी, तर आज वार शुक्रवार आहे। तर सौरभ भाऊचं आज केळवण करते मी। सगळं काय तयारी करताना काय जास्त शेअर नाही करता आलं, जेवढं करता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं। तर सगळेजण आले आहे मस्त केळवणाला। तर मावशी मामी मामन ते आजी ते सगळे काही मावशी मामी आली ती मला असं म्हणजे दुपारी चालत ते काही मला मदत करायला। आता मम्मी पप्पा ते पण नाशिकला गेले होते, ते पण येणार आहे, आजी मामा मस्त असं फॅमिली सोबत आम्ही सौरभ भाऊचं केळवण करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि आज मस्त मेजवानी मस्त मासवडी केलेली आहे, स्वीट मध्ये जिलेबी आणलेली आहे, छान मस्त सगळं मेनू रेडी आहे आता आणि डेकोरेशन पण रेडी आहे। तर चला डेकोरेशन पण बघू आपण। तर बघितलं ना डेकोरेशन आणि आपलं केळवणाचं ताट पण रेडी होतं आणि आता सौरभ भाऊ पप्पा मम्मी पण आलेले होते। छान मस्त असं त्यांचं वेलकम झालं। तर सगळे जणांनी मस्त सौरभ भाऊचं औक्षण केलं। तर हे बघा, तर थोडी रील पण शूट करत होतो आम्ही, मस्त त्याने कुर्ता घातलेला आहे, छान दिसतोय ना। तर सगळे लग्नाचे व्हिडिओ तुमच्यासोबत आता शेअर केलेले आहे, तर काही राहिले ते पण लवकरच येईल तुम्हाला। आणि हे बघा तर आईंनी पहिलं औक्षण केलं, त्यानंतर आजी मावशी मामी आम्ही सगळ्यांनी सौरभ भाऊचं औक्षण केलं। त्यानंतर मस्त असं वेलकम झालं आणि सौरभ भाऊचे सगळे आवडतीचे पदार्थ आणलेले होते। तर त्याच्या आवडीचे पदार्थ तुम्ही बघितलेच तर सुवर्णा मावशीला पण जमलं नाही, कारण तेव्हा तिला सुतक होतं ना, तिला यायचं नव्हतं आणि लहान्या मावशीला पण जमलं नाही। तर लोणारवाडीची मावशी आलेली होती आणि मामन ते सगळे काही माझ्या आजी ते पण आलेले होते, तुम्ही बघितलं। तर मस्त असं सौरभ भाऊचं केळवण झालं, खूप छान। तर व्हिडिओ खूपच लेट आला तुम्हाला, पण सौरभ भाऊचं जेव्हा केळवण होतं ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच पुऱ्यांचं सारण वगैरे, तर सौरभ भाऊची भरपूर खरेदी राहायची, त्यामुळे लग्नघर म्हटलं की धावपळ राहायची। तर दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच ना काही त्याच्या वस्तू राहिले होते, त्याच्यासोबत मी शॉपिंगला गेले होते, त्यामुळे ना एडिटिंग वगैरेला मला टाईम भेटत नव्हता, त्यामुळे थोडासा लेट आला। आणि नंतर लग्नाचे विधी सुरू झाले, हळद वगैरे, आणि बऱ्याच त्यांना हळद लग्न बघण्याची म्हणजे आपल्याला लग्न कसं पद्धतीने झालं तर बघण्याची इच्छा असते ना, तर ते व्हिडिओ तुमच्यासोबत मी पहिले शेअर केले आणि त्यानंतर आता केळवणाचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत। तर दोघांनी आम्ही मस्त असं आहे ना फुलं दिले त्याला, तर रील शूट चालू होतं।
तर ज्या दिवशी सौरभ भाऊचं केळवण होतं ना त्या दिवशी उपवास होता, चतुर्थी. तर गणपती बाप्पांसाठी पण मस्त मोदक केलेले होते आणि मग आम्ही सगळ्यांनी आरती केली गणपती बाप्पांची आणि मग सौरभ भाऊला त्या जेवणाची सुरुवात. तर त्याच्यावर मिस्टरांनी ना टॉवेल टोपी टाकली आणि नंतर सगळ्यांनी त्याचं तोंड गोड केलं. सगळ्यांनी ना जोडी नेऊन आमचं सगळ्यांचं फोटोशूट झालं. आणि हे बघा, त्याला काजू कतली आवडती म्हणून मी काजू कतली आणली होती. तर सगळ्यांनी त्याला काजू कतली घालूनच त्याचं तोंड गोड केलं. त्याच्या आवडतीचे सगळे पदार्थ दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये. तर सगळ्यांचं आमचं फोटोशूट रील शूट तर तुम्हाला याची ना शॉर्ट पण येईल, तोही नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर डेकोरेशन पण म्हणजे तुम्हालाही काही आयडिया भेटतील. तर छान मस्त असं केळवणाचं डेकोरेशन पण केलेलं आहे मी बरेच. म्हणजे आता पूजाचं केळवण केलं, माझ्या दिरांचं केळवण केलं, सौरभ भाऊचं केळवण. तर सगळ्यांच्या डेकोरेशनमध्ये थोडंफार म्हणजे असं बदल आहेच. तर म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर केलं, तुम्हालाही मदत होते. ही माझी काकी आणि आजी. तर दोघींनीही सौरभ भाऊला खाऊ घातलं आणि आता मम्मी पप्पा तर तेही नाशिकला गेले होते मूळ लावण्यासाठी. तर थोडे लेटच आले. तर ते आल्यानंतर मग आमचा केळवणाचा कार्यक्रमला सुरुवात झाली. आणि लग्न घरात पण भरपूर काही कामं असतात ना, तर मावशीन ते पण आलेले होते लग्न घरी. तर मावशीन ते पण इकडं मी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळ्यांना मासवडी खायची होती. तर पप्पांनाही आवडते मासवडी. आणि तर मग पप्पा आली की सुट्टीवरती मग मी मासवडी करत असते, त्यांना जेवायला बोलवत असते. तर आजच सौरभ भाऊच्या केळवणालाच मी मासवडी केली, कारण त्याला आवडते पनीर भाजी, पण पनीर भाजी भरपूर वेळा होते. तर मासवडी मग मम्मी बोलली मासवडीच कर. तर पप्पांनाही आवडते, सगळ्या फॅमिलीलाही आवडते ना मासवडी. गुलाबजाम सवता खायचा होता बरं का, गुलाबजाम सवता खायचा होता. आमच्या सगळ्यांचं मस्त असं फोटोशूट झालं.
आणि त्यानंतर आता सौरभ भाऊही जेवतोय आणि आता इकडे सगळ्यांची पंगत बसून दिली. सौरभ भाऊचे केळवण आणि सजली पंगत. मस्त वाटतं ना, सगळेजण एकत्र आले की छानही वाटतं. आणि बघा मासवड्या पण खूप छान आणि मस्त टेस्टी झालेल्या होत्या. तर जुन्या व्हिडिओमध्ये रेसिपी पण शेअर केलेली आहे आणि मस्त ही काळी रशी मासवड्यांसोबत खूप छान मस्त लागते. मासवड्यांचा जो मसाला असतो ना त्यापासूनच बनवलेली असते. तर बाबा, मामा, साई, तर इकडे काका, पप्पा, मामा सगळेजण जेवायला बसलेले होते. त्यानंतर आम्ही सगळ्या बायका जेवण केलं आणि सगळेजण सांगताय मस्त अशी झाली मासवडी. तर सगळ्यांना आवडली आणि इकडे माझ्या बहिणींनाही बसवले. साई पण त्यांच्यामध्येच जेवते. तर कसं वाटतोय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सौरभ भाऊचं जेवण कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा. आज सगळ्यांचे जेवण झाले, वेळ पण झाली आहे. तर आणि सौरभ भाऊला गिफ्ट आणलेले आहे. तर आता तो बोलेल बघ ना आता तुझं अशी बसून देऊ का? ओ मामी कुठे तुम्ही गेले? मामी ओ आचल मामी बाय काय चालेल कसं आहे मम्मी आहे का बघ अच्छा ना पाच येतं इकडे याचं काय सेपरेट आपण दोघं येऊन तर सौरभ भाऊला मस्त अशी ना बहिणींची त्याची फ्रेम गिफ्ट केली मी. तर फोटोशूटला आम्ही गेलो होतो ना, तर फोटोशूट सौरभ भाऊची प्री वेडिंग कुठे केली आहे सगळं तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. तर एक एक येतीलच, कारण सौरभ भाऊची प्री वेडिंग बऱ्याच ताईंना आवडली, भरपूर प्रेम दिलं तर बऱ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीनी. आणि आता मी ना मम्मीला ना हळदी कुंकू लावते, तिची ओटी भरायची आहे. तर पप्पांवर पण आहे ना माझ्या सासऱ्यांनी टॉवेल टोपी टाकली आणि हे मी पीस वगैरे नारळ ओटी भरून मम्मीची ओटी भरून घेतली. त्यानंतर आमच्या आईने पण छान मस्त मम्मीने त्यांच्यासाठी मस्त गिफ्ट आणलेलं होतं. तर मस्त काय आहे गिफ्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि मम्मीला जी मी पैठणी वगैरे घेतली ती तुमच्यासोबत मी दाखवली आहे. तर त्याचं ब्लाऊज स्टिच करायला टाकलं होतं, त्यामुळे आत्ता केळवणामध्ये मला देता नाही आलं. आणि पप्पांना पण जागरणाच्या वेळेस ड्रेस घेतलेला होता ना, तर तो पण पप्पांनी तेव्हा वेअर केला होता. तर आणि हे बघा माझ्या हातात आहे ना, तर मस्त पूजा थाली सेट. तर खूप छान आहे आणि ओपन केल्यानंतर पण तुम्हाला दाखवते मी. तर आईंनी पण आहे ना मम्मीला हळदी कुंकू लावलं आणि आपली साई अजिबात ऐकत नाही कार्यक्रम असला की, आणि मध्ये मध्ये तिची लुडबुड चालूच असते. तर हे बघा मस्त ही पूजा थाली सेट गिफ्ट केले आहे केळवणामध्ये मम्मीने त्यांच्यासाठी. आणि एकदम उपयोगी वस्तू आहे ना ही. तर मम्मीकडे महालक्ष्मी असतात तर उपयोगी येईल. आणि यामध्ये भरपूर पूजा थाली सेटमध्ये ना छोट्याशा तांब्या, 2 छोट्या वाट्या, निरंजनी छोटीशी, धूप लावण्याचं पण म्हणजे घंटी, हे हळदी कुंकवाचा करांडा, भरपूर काय आहे यामध्ये. आणि छान मस्त सेट, खूप भारी वाटतं पूर्ण असं ताट सजवल्यानंतर. म्हणजे आपली वटसावित्री पौर्णिमा असो, मम्मीकडे महालक्ष्मी असतात तेव्हाही उपयोगी येते. आणि आपल्या भरपूर काही पूजा असतात ना, तर शिवरात्र वगैरे आपण पूजाला जातो, तर एक थालीमध्ये सगळे. आणि छानही वाटतं ना थाली. तर
छान झालंय. ही पळे नाही हो सगळ्या वस्तू आल्या ना, ज्या गरजेच्या होत्या त्या सगळ्या देवाच्या वस्तू. चमचा पण नव्हता माझ्याकडं, हे पण नव्हतं. हे माळे मी त्या दिवशी बघत होते, पण ते पण छान वाटलं. देवाला लावायसाठी घंटीला धांडे नाही आली ग. ये काय ही घंटी ती बुधवार पोचायचंय. काय तर हे बघा छोटासा तांब्या वगैरे मम्मीला तर खूप जास्त आवडला सेट आणि सगळ्यांना आवडला. तर आजीलाच घेऊन गेली होती मी मार्केटमध्ये. तर मस्त असं पूजा थाली सेट छान वाटतो ना तसं गिफ्ट पण द्यायला. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता सगळ्यांचे जेवण वगैरे झालेले होते आणि मस्त वाटला ना सौरभ भाऊचा केळवणाचा व्हिडिओ. तर जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सगळेजण चालले घरी. तर चला आता पुन्हा नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.